तुम्हाला स्टार्ट कसा घ्यायचा आहे, बसून स्टार्ट घ्यायचा आहे का उभं राहून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचं टायमिंग कमी होईल. आणि नक्की तुमचं टायमिंग कधी स्टार्ट होतं आणि एंडला कधी नक्की स्टॉप होतं. डिजिटल चिपचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नक्की तिथं गेल्यावर भरतीला तिथं आल्यानंतर तुम्हाला गो म्हटलं जातं. मित्रांनो तुमचं स्कॅनिंग होतं जेणे की तुम्ही फास्टमध्ये जाता, स्पीडने जाता. 100 मीटरमध्ये रनिंग चिपचा फायदा कसा घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे की आपल्याला डिजिटल चिप असते. तुम्हाला स्टार्ट कसा घ्यायचा आहे, बसून स्टार्ट घ्यायचा आहे का उभं राहून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचं टायमिंग कमी होईल. मित्रांनो तुम्हाला जर 1 सेकंद कमी करायचा असला तर त्याचा नक्की कसा फायदा घ्यायचा याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. आणि नक्की तुमचं टायमिंग कधी स्टार्ट होतं आणि एंडला कधी नक्की स्टॉप होतं याबद्दल सांगणार आहे. आणि मित्रांनो माझं आताच SRP ग्राउंड झालं ज्यामध्ये मी 100 मीटर 11.07 सेकंदमध्ये पाहिलो, म्हणजे 11 सेकंदामध्ये 100 मीटर पाहिलो. तर ते कसं पाहिलो आणि नक्की मी चिपचा कसा फायदा घेतला हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला सुद्धा नक्की रनिंग चिपचा फायदा, डिजिटल चिपचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला नक्की तिथं गेल्यावर भरतीला कुठं उभं राहायचं आहे, त्याचबरोबर कुठून स्टार्ट करायचा असतो, तुम्हाला कुठं उभं राहायला होते आणि ते कुठून स्टार्ट करायला होते, आणि जेणेकरून तुमचं टायमिंग कधी सुरू होतं, कधी एंडला टायमिंग संपतं याबद्दल सांगणार आहे. आणि कशा प्रकारे आपण टायमिंग कमी करू शकतो. आणि मित्रांनो आपल्यासाठी बेस्ट म्हणजे बेस्ट आपल्याला रनिंग चिपचा, आपल्याला डिजिटल चिपचा खूप फायदा होतो. याचा तुम्ही फायदा नक्की घ्या. आणि मित्रांनो मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो की तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आणि तुमचं टायमिंग सुद्धा कमी येईल. तुम्ही चिपचा 100% फायदा घेईल, 100% फायदा घेता. तर नमस्कार मित्रांनो, मी किरण गोजले, पार्टिसिपेट इन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्स, आणि तुमचं स्वागत करतो मी आपल्या KD स्पोर्ट्स अकॅडमी चॅनलवर. तर चला व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो सर्वात आधी जाणून घ्या की तुम्हाला 100 मीटरचा स्टार्ट करत असताना तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भरतीला गेल्यावर तिथे लाईन कशी असते ते सुरू सांगतो. सर्वात पहिली लाईन ही असते तुमची, तिसरी लाईन, त्याचबरोबर पुढे, त्याचबरोबर दुसरी लाईन जिथून तुम्हाला स्टार्ट करत असतो ती स्टार्ट ही असते. जिथून तुम्हाला स्टार्ट करत असतो ती ही लाईन असते. आणि जिथून तुमचं टायमिंग चालू होतं ते लास्ट तिसरी लाईन असते. इथून तुमचं टायमिंग चालू होत असतं. तर सर्वात आधी जाणून घ्या की तुम्हाला तुमची सर्वात आधी तुम्हाला 3 जणांना पळवलं असतं. आणि मित्रांनो तुम्हाला 3 जणांना पळवलं जातं. तुमचं 3 जणांची टीम असते आणि तुमचे जेवढे डिटेलमध्ये प्लेअर असतात तेवढे पाठीमाशी लाईन केलेले असते. आणि तुमचं 3 प्लेअर 3 कॅन्डिडेट हे उभं राहतात. सर्वात आधी तुम्हाला सांगितलं जातं की ह्या लाईनवर आल्यावर तुम्हाला सांगितलं जातं की तिथे पोलीस कर्मचारी सांगतात की तुम्हाला ह्या पुढच्या लाईनवर यायचं आहे. पुढच्या लाईनवर आल्यावर तुम्हाला सर्वात आधी काय काय सांगतात. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मित्रांनो प्रेशरमध्ये जास्त होणार, कारण एवढं तुम्ही प्रॅक्टिस चांगलं केलेलं असते, 100 मीटरचा स्टार्ट केलेला असतो, प्रॅक्टिस चांगला केलेला असते, सगळ्या इव्हेंटचं प्रॅक्टिस चांगली केलेलं असते. आणि तुम्ही तिथे गेल्यावर प्रेशरमध्ये आल्यावर मित्रांनो तुमचं स्टार्ट होणार नाही, फिनिश होणार नाही. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला हिथून तुम्हाला काय केलं असतं, तुम्हाला पुढे यायला सांगितलं असते आणि तिथून तुम्हाला स्टार्ट करायचं असतं. तर स्टार्ट करताना तुम्हाला सांगतो करायचं पुढे. तिथं तुम्हाला आल्यानंतर तिथं तुम्हाला डायरेक्ट गो म्हटलं जातं. तर लक्षात येते का तुमच्या मी काय सांगतो तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आता इथून बसून स्टार्ट घेत असाल किंवा उभा राहून स्टार्ट घेत असाल, इथं आल्यानंतर तुम्हाला गो म्हटलं जातं. आणि गो म्हटल्यानंतर तुम्ही इथून ज्या वेळेला स्टार्ट फास्ट घेताल, फास्ट घेतल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या इथं स्कॅनर असतोय. चेस्टला तुमचा ती स्कॅनर असतो, चेस्ट नंबरच्या वर तुम्हाला स्कॅनर दिला असतोय. ते स्कॅनरसाठी तुमचा इथं स्कॅनर असतोय. तो तुमचा जो नंबर असतो तो डिजिटल नंबर असतो, तुमचा इथं स्कॅन असतोय. आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला इथून स्टार्ट घेत असता, तिथं पुढे असं पुढे ज्यावेळेला इथून स्टार्ट घेत असता, इथून स्टार्ट घेतल्यानंतर मित्रांनो इथून ह्या लाईनच्या या लाईनला क्रॉस केल्यानंतर मित्रांनो तुमचं स्कॅनिंग होत असतं. वर डिजिटल बोर्ड असतात आणि ते बोर्ड काय करतात, तिथं तुमचं बरोबर स्कॅन होत असतं. ज्यावेळेला तुम्ही लाईन क्रॉस करताल इथून तुमचं स्कॅनिंग होत असते आणि इथून तुमचं मित्रांनो स्टार्ट टाइम होत असतं. मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट समजली. आणि मित्रांनो इथं आल्यानंतर तुमचं इथून ज्यावेळेला लाईन क्रॉस तुम्ही करताल त्यावेळेला तुमचं इथं टायमिंग चालू असते. इथे स्कॅनिंग जी असते ती स्कॅनिंगवर डिजिटल बोर्ड होत असते, तेव्हा तुमचं टायमिंग चालू होत असते. आणि तुमचं फिनिशला एंडला ज्यावेळेला तुम्ही क्रॉस करत असता लाईन, तुम्ही चेस्टला वेळ वरती स्कॅनिंग होत असते. ज्यावेळेला क्रॉस करत असतो तुम्ही त्यासाठी चेस्ट पुढे घ्या. ज्यावेळेला फिनिश करत असता त्यावेळेला चेस्ट तुम्ही पुढे घ्या आणि त्यावेळेला तुमची स्कॅनिंग होत असते. अशा प्रकारे तुमचं टायमिंग मित्रांनो चालू होतं. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. ही पहिली गोष्ट झाली. आणि मित्रांनो आपलं नशीब लय चांगलं किंवा आपल्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला की तुम्हाला इथून स्टार्ट केला होता, कारण इथून स्टार्ट घेतल्यावर तुम्हाला बॉडी स्पीड लागते, त्यामुळे तुमचं टायमिंग चांगलं आहे. तर ही पहिली गोष्ट झाली.
तर आता आपण दुसरी गोष्ट जाणून घेऊया की तुम्हाला स्टार्ट कसा घ्यायचा आहे. स्टार्ट कसा घ्यायचा आहे म्हणजे तुमचा स्टार्ट चांगला होईल. स्टार्ट कसा घ्यायचा आहे आणि ते पण सांग आम्ही तर स्टार्ट कसा घ्यायचा आहे, त्याच्यावर स्पाईकवर घ्यायचा आहे का शूजवर घ्यायचा आहे का विदाऊट शूज पळायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला मित्रांनो त्या दुसरी लाईन आहे, तुम्ही मित्रांनो ह्या लाईनच्या जर पाठीमागे 1 मीटर वरनं जरी स्टार्ट घेता तरी चालेल. तुम्हाला तिथं पोलीस कर्मचारी जर तुम्ही विचारलं तर मी इथून स्टार्ट घेऊ शकतो का, तर तुम्ही इथून स्टार्ट घेऊ शकता. तुम्ही माझ्या मते मित्रांनो इथून पाठीमागं स्टार्ट घ्या. आणि मी मित्रांनो इथून पाठीमागनं स्टार्ट घेतला 1 मीटर पाठीमागे. इथून स्टार्ट फास्ट घेतलेला आणि फास्ट घेतल्यानंतर मित्रांनो इथून क्रॉस आणि इथूनच फास्ट स्टार्ट घेतलेला. इथून स्टार्ट फास्ट घेतलेला फायदा काय झाला, ज्यावेळेला लाईनपर्यंत गेलो ह्या 100 लाईनच्या तिथून मला स्पीड अगोदर स्पीड लागलेली आणि त्या स्पीडमध्ये माझं स्कॅनिंग होऊन गेलं, त्यामुळे माझं 11 सेकंदामध्ये पळवलं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही इथूनच स्टार्ट घ्या. आणि स्टार्ट घेत असताना मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आता बरेच जण उभा राहत असतील, काही बसून घेत असतील, तर काही जण पूर्ण निवांत उभा राहतात, तर हे मित्र पूर्ण चुकीचं आहे. हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्ही एक तर उभा राहत असताना पूर्ण एक पाय पुढं एक पाय पाठीमागं, आणि जो पाय तुमचा समजा डावा पाय पुढे आहे तुम्ही उजवा हात असा ठेवा, त्यामुळे तुम्ही काय मोमेंटम होत चाल, म्हणजे तुमचा आपोआप तुमचा पाय पुढून दुसरा पाय हात समोर येईल. तर डावा पाय असल्यावर उजवा हात, आणि जर उजवा पाय असेल तर डावा पुढे ठेवा, अशा प्रकारे. आणि मित्रांनो स्टार्ट कसा घ्यायचा बघा, तुम्ही जर उभा राहून स्टार्ट घेत असता तर मित्रांनो असे बेंड होऊन तुम्ही इथून फास्ट जावा, स्पीडने जावा. स्पीडने गेला तर फायदा होईल. आणि तर तुम्ही बेंड होऊनच उभं राहा असं थोडं, तेव्हा तुमचं, कारण उभा राहून जर स्टार्ट घेतला तुमचा स्टार्ट होणार, बेंड होऊन स्टार्ट घेतला तर व्यवस्थित होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो माझ्या मते तर तुम्ही बसूनच स्टार्ट घेतला पाहिजे. बसून स्टार्ट घेतला, 3 घ्या किंवा बसून घ्या, पूर्ण पुढं पाय पाठीमागं तुम्हाला मी सांगितलं स्टार्ट कसं घ्यायचं. पुढं का टेकवायचा, पाय टेकवायचा आणि असं बसून स्टार्ट घेऊन पुढं बेंड होऊन असं स्टार्ट घ्या, जेणेकरून तुम्ही फास्टमध्ये जाता, स्पीडने जाता. आणि तसं जर जमत नसेल तर तुम्ही 3 घ्या, एक हात खाली ठेवा, बॉडी पूर्ण झोपा अशा प्रकारे, आणि थोडं पाठीमागं घ्या मी सांगितलं. त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता स्पाईकवर रनिंग करायचं का विदाउट स्पाईक करायचं का शूजवर करायचं. तर मित्रांनो माझ्या मध्ये तुम्ही आता स्पाईकवर रनिंग करा. तुम्हाला स्पाईक बऱ्याच ठिकाणी अलाउड आहे, चेस्टला स्कॅनिंग असल्यामुळे मित्रांनो स्पाईक अलाउड आहेच, त्यानंतर तुम्ही स्पाईकवर यूज करा. स्पाईक यूज केल्यामुळे काय होतं, तुमचा स्टार्ट चांगला होतं, पिकअप तुम्हाला चांगलं भेटतं. स्पाईकची जी खिळे असते तिथे मृतात, त्यामुळे तुमचं पिकअप चांगलं भेटतं. आणि स्पाईक जर यूज करायचा नसला तर विदाउट शूज तुम्ही रनिंग करा. शूज यूज करणार, शूज जर खाली ग्रीप असली चांगली तरी शूज यूज करा, नाहीतर विदाउट शूज करा, ज्यामुळे तुमचं काय होतंय, तुमचे जी बोटं खाली रोवली जातात, बोटाचं दाबून तुम्ही पुढे जाऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही रनिंग करा. तुम्ही असं जर रनिंग केलं, असं स्टार्ट घेतला, मी जसं सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे स्टार्ट घ्यायचा आहे, तुम्हाला कुठं उभं राहायचं आहे, स्टार्ट कसं घ्यायचं आहे, स्पाईकवर करायचं आहे का विदाउट स्पाईक करायचं आहे, असंच तुम्ही जर स्टार्ट फास्ट घेतला आणि फिनिशपर्यंत मित्रांनो तुम्ही स्पीडनंच पळा, अलाउडच करा, अशा प्रकारे रनिंग करा, तुमचं टायमिंग 100% कमी येईल. तर आय होप की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कशा प्रकारे स्टार्ट घ्यायचा, कशा प्रकारे तुम्हाला सगळ्या टिप्स फॉलो करायच्या, अशा प्रकारे टिप्स फॉलो करा, तुमचं टायमिंग 100% कमी येईल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.